अध्यक्ष महोदय, माझे मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं, हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3000, 3500, 4000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. ह्याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा. जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरे नाही म्हणून खोटं बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ॲडव्हान्समध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदानाअभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल, तर बारदानाअभावी खरेदी केंद्र का बंद आहेत. एक SOPच ठरलेली आहे, एकतर खरेदी केंद्र उशिरा नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का, आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याअभावी जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं.